ऐसे कुछ भाड़े के टट्टे अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं। जयंतराव 18 तासामध्ये ट्रॅफिक सुरू झाला। यांच्या थोबाडावर टिचून जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं। अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे। मी मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका। कनेक्टिंग लिंकचा विषय देखील मोठ्या प्रमाणात गाजला आणि मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं, काही लोक तर असे आहेत की एखाद कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर ते पैदा झाले असतील आणि लाजही वाटत नाही खोटं बोलायला। कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी टीव्हीवर येऊन खोटं बोलतात। एखाद कोटी, जयंतराव तुम्ही हसू नका, मी तुम्हाला नक्की सांगतो आपल्याकडे काही हे नाही आहे, पण 1 कोटी खोटारडे मेल्याशिवाय पैदाच नाही होऊ शकत। पण मी तुम्हाला सांगतो, एक लक्षात ठेवा, खरं म्हणजे कनेक्टिंग लिंकचं काय झालं तर आपण सगळ्यांनी बघितलं, खोटारडेपणा सगळा बाहेर आला। पण त्याच वेळी महायुती सरकारची हिंमत होती म्हणून आम्ही कनेक्टिंग लिंक बांधून टाकली। ज्यावेळी कोकण रेल्वे बांधायची वेळ आली त्यावेळी असंच लोक म्हणायचे ही रेल्वे चालू शकणार नाही, हे बांधू नका, इथे दरड कोसळते। पण मधु दंडवते नावाच्या एका व्यक्तीमध्ये हिंमत होती, त्यांनी सांगितलं बांधणार, आणि ती बांधली। बांधल्यानंतर जवळपास 15 वर्ष दरवर्षी दरड कोसळायची, पण त्या प्रत्येक वर्षी आपण शिकायचो आणि त्या ठिकाणी काही ना काही काम करायचो आणि ती दरड कोसळणं बंद करायचो। आज विचार करा, या भीतीने जर कोकण रेल्वे तयारच केली नसती तर काय अवस्था राहिली असती। आणि म्हणून ही जी मिसिंग लिंक आहे, या मिसिंग लिंकचा इतिहासही असाच आहे। ज्यावेळी मागचं आघाडीचं सरकार होतं, त्या आघाडीच्या सरकारमध्ये या मिसिंग लिंकच्या संदर्भातला प्रस्ताव तयार झाला आणि त्या सरकारच्या माननीय मुख्यमंत्री मोदयांनी 2 पानी नोट लिहून 14 कारणं सांगून ही मिसिंग लिंक करता येणार नाही अशा पद्धतीनं फाईल बंद केली। कारण दिले 14, पण लक्षात ठेवा, गिरते हैं शेरे सवार ही मैदाने जंग में, गिरते हैं शेरे सवार ही मैदाने जंग में, वो तिफल क्या गिरे जो घुटनों के बल चले। आणि आम्ही निर्णय केला, हा निर्णय केला, अधिकाऱ्यांशी बोललो, एक्सपर्टशी बोललो, त्यांचं म्हणणं होतं शक्य आहे, हे आपण करू शकतो, आणि आपण ते करून दाखवलं। आणि मला अतिशय त्या सगळ्या इंजिनियर्सचं, कॉन्ट्रॅक्टर्सचं, अधिकाऱ्यांचं कौतुक करायचं आहे की ज्यांनी हे इंजिनिअरिंग मार्वल तयार करून दाखवलं। आज त्या एका कनेक्टिंग लिंकमुळे संपूर्ण घाट सेक्शनचे ॲक्सिडेंट संपले, घाट सेक्शनचा ट्रॅफिक संपला, आणि आज आपण पाहू शकतो की घडलं काय तर त्या ठिकाणी दरड वरून कोसळली, आणि वरून कोसळून जो पाण्याची कमान आहे त्या कमानीवर पडली, ती कमानीचा भाग तुटला आणि दरड खाली पडली, ती त्या ठिकाणी मलबा त्याचा तयार झाला। कुठेही केबल स्टेड ब्रिजला क्रॅक नाही, कुठल्याही बोगद्याला अडचण नाही। उलट लोकांनी तर सांगितलं की बोगद्यामध्ये इमर्जन्सीची बटन दाबल्याबरोबर 3 मिनिटांमध्ये क्रेन आमच्याकडे आली। अनेकांनी सांगितलं बोगदा होता म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आम्ही वाचलो, पण लगेच पाणी पडतंय आणि असे व्हिज्युअल दाखवणं सुरू केलं की जसं काही कनेक्टिंग लिंकच तुटली। आणि काही लोक ज्यांना तोंडखुरी आहे
आमचा विदर्भातला शब्द आहे. ते असे सुरू पडले की जणू काही 7,000 कोटी पाण्यात गेले. जयंतराव, 18 तासामध्ये ट्रॅफिक सुरू झाला. यांच्या थोबाळावर टिचून. आणि सवाल हा नाही आहे, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी. कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल. पण माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. आजमी साहब, हमारे जयंतराव जी ने सही बात कही. जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं.